जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे आणि ही अवस्था झालेली आहे वाशिममध्ये। भिंतींची पडझड झाली आहे, छताला भगदाड पडलाय, पावसाळा तोंडावरती आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकावं कसं असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। शाळेची डागडुजी करावी अशी मागणी पालकांनी केलेली आहे। वाशिम जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांची बिकट अवस्था झाली आहे। अनेक शाळेतील वर्गखोल्यांची पडझड झाली आहे, अनेक ठिकाणी छताला भगदाड पडलेला आहे। पावसाळा अगदी तोंडावरती असताना वर्गखोल्यांची अद्यापही दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे यंदा शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल। त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे। तर शाळांची नेमकी कशी पडझड झालेली आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। पाहूयात। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची अत्यंत बिकट अवस्था आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मी सध्या वाशिम जवळ असलेल्या काटा या गावामध्ये आहे। या गावामध्ये जर बघितलं तर जिल्हा परिषदेची हीच ती प्राथमिक शाळा आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर अत्यंत दयनीय अवस्था या शाळेतील वर्गखोल्यांची झाली आहे। अनेक दिवसांपासून या वर्गखोल्यांची दुरुस्तीची मागणी होती, मात्र अद्यापही जिल्हा परिषदेने याकडे लक्ष घालून या कामाला सुरुवात केली नाही। आपण जर या ठिकाणी बघितलं तर छत असेल, छत पूर्णपणे या ठिकाणी या वर्गखोल्यांचं उडून गेलेलं आहे। अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि येत्या काळात पावसाळा तोंडावर आहे आणि शाळा सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत। मात्र या ठिकाणी शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना आता या मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागेल। नक्कीच आता जिल्हा प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या वर्गखोल्यांची दुरुस्ती करेल का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन नाझीर शेखसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम। तर पालक आणि शाळा बचाव कृती समितीनं संताप व्यक्त केलेला आहे। त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्या पाहूयात। बऱ्याच वर्गखोल्या लाईट विना आहे, पंख्या विना आहे आणि आता या दिवसात, गरमीच्या दिवसात या चिमुकल्या विद्यार्थ्यांना याचा त्रास होणार आहे। तरी आमची शासनाला विनंती आहे, शिक्षण विभागाला विनंती आहे की वाशिम जिल्ह्यातील या डोंगराळ भागातील ज्या शाळा आहेत, जिथे एक शिक्षकी शाळा आहे, पुढे 2 शिक्षकी शाळा आहेत आणि हा आमचा जो परिसर आहे राजागिनी जवळका हा डोंगराळ भागात मोडतो आणि या ठिकाणी अनेक सुविधापासून ही मुलं वंचित आहेत। तरी पिण्याच्या पाण्याची, फिल्टरची आणि चांगल्या लाईट पंख्याची व्यवस्था त्यांना करून देण्यात यावी। आज ठिकाणी सरकारला ह्या शाळा बंद करायच्या आहेत की काय असं दिसून येत आहे। पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद करण्याची कारवाई शासन करत आहे। वाशिम जिल्ह्यातील सुद्धा अनेक गावातील शाळा बंद करत आहे आणि ज्या शाळा कार्यरत आहेत त्या शाळांमध्ये त्या शाळांची विद्यार्थी शिकतील अशी सुद्धा तिथे व्यवस्था दिसत नाही आणि एकीकडे शिक्षकांची सुद्धा अपुरी संख्या आहे। एकूणच जर विचार केला तर शासनाचं पूर्णपणे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे दुर्लक्ष आहे आणि असंच जर शासनाची भूमिका असेल तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही दिसणार नाहीत। तर या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे तेही पाहूयात। ग्रामीण भागातला गोरगरिबाचा आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतो आणि जर या लहान मुलाच्या शिक्षणाचंच गांभीर्य शासनाला जर कळत नसेल आणि होणाऱ्या ह्या पिढ्या जर असतील तर आमच्या ग्रामीण भागातून कशी मुलं चांगल्या प्रकारची निघतील, त्यांची अवस्था कशी राहील, शिक्षणाचा दर्जा कसा राहील। म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या मोडकळीस आलेल्या शाळा आहेत, उद्या शाळा सुरू होणार आहेत, या शाळाची जर चांगल्या प्रकारची दुरुस्ती केली नाही तर काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी नक्की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी रोडवर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। पावसाळ्यामध्ये जर हवा पाण्यामध्ये छत उडून गेलं, आणखीन उडून जात असेल तर विद्यार्थ्यांच्या जीवितवास धोका आहे। त्यामुळं प्रशासनाने याकडं लक्ष देणं फार जरुरीचे आहे। शासन एकीकडे मुलांना सक्तीचं शिक्षण करते आणि दुसरीकडे मात्र शिक्षणाच्या सुविधाकडे दुर्लक्ष करते। हे एक त्या लहान मुलाशी खेळणं आहे असं वाटतं। म्हणून प्रशासनाने या शैक्षणिक बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्यांच्याकडे लक्ष देऊन या लहान मुलाच्या जीवितवास खेळणारं हे थांबवावं। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दामूअण्णा इंगोले हे जोडलेले आहेत। दामूजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। नेमकी काय असं प्रशासनाची गोची झालेली आहे की पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे तरी सुद्धा शाळांची डागडुजी करण्यात आली नाहीये? परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळेस डीपीडीसी ला आम्ही प्रस्तावही देतात
आम्ही फॉलोअप केले, बरं. परंतु शासन त्याच्यावर कारवाईच करत नाही, पैसेच देत नाही त्यांना. आज जवळपास 150 शाळा अशा आहेत या जिल्ह्यामध्ये की त्यांना इमर्जन्सी बिल्डिंग दुरुस्त करणं येतं. त्या बिल्डिंगला आज जर फंड मिळाला नाही हम्म. तर उद्या त्यांचं काय खरंय? उद्या आज मागच्या वर्षी असंच झालं होतं आमच्या जिल्ह्यामध्ये, कारंजामध्ये झालं होतं, रिसोडमध्ये झालं होतं. शाळेचे छतच उडून गेले होते, काही ठिकाणी भिंती क्रॅश झाल्या, पडल्यात. हम्म. ही परिस्थिती सारी असताना सुद्धा याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही येतं. ही मानसिकता सरकारनं बदलली पाहिजे. किमान लहान मुलांच्या भविष्याची खेळणं करू नये. जे मात्र यांनी. दामोदरांना एखादा जीव पटसंख्या गेला तर असताना सुद्धा प्रशासन का लक्ष देत नाही इमारतींकडे? का लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे? हा, पटसंख्या जिथं आहे तिथं यांची मानसिकता अशी आहे की तिथं शिक्षक देत नाहीत. बरं. आणि शिक्षकही देत, म्हणजे काही ठिकाणी जिल्ह्याची परिस्थिती आहे, पटसंख्या आहे तिथं शिक्षक नाही, जिथं शिक्षक आहे तिथं पटसंख्या नाही, जिथं डिजिटल शाळा आहे तिथं इलेक्ट्रिकचं कनेक्शन नाही. ही मानसिकता यांनी बदलली आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 150 शाळा जिल्ह्यामध्ये आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही प्रशासनाकडे या संदर्भात काही पाठपुरावा केलाय? त्यांचं नेमकं उत्तर काय आलंय? बऱ्याच वेळेस पाठपुरावा केला. 150 तर शाळा ह्या अशा अवस्थेत आहे सर. 6 शाळा तर बंद केल्या यांनी, बरं. आणि मुद्दा म्हणून बंद केलेल्या आहेत शाळा. जिथं पटसंख्या कमी दाखवली, मानसिकता दिली, शिक्षक दिले नाहीत, ही परिस्थिती तयार करून यांनी ह्या शाळा बंद केलेल्या आहेत. हा आमचा आरोप आहे यांच्यावरती. जी, काय तुमची भूमिका असणार आहे पुढे? पुढे भूमिका आमची सरळ सरळ सर. आम्ही आता प्रस्ताव मागितले, शासनानं दिले नाही. शासनानं जर ऐकलं नाही, चुकून कमी जास्त झालं तर आमच्या डोक्यात सरळ ठरलेलं आहे की आता खाली बोलण्यापेक्षा एखाद्या विद्यार्थ्याला जर ग्रामीण शाळेमध्ये कमी जास्त झालं जिल्हा परिषदच्या, तर थेट त्याचे गुन्हे दाखल कृषी आरोग्य मंत्र्यावर, शिक्षण मंत्र्यावर करा. हेच मात्र आता मागावं लागणार आहे. तोपर्यंत हे लायकीत येणार नाहीत. बरं. नाहीतर दुसरा यांनी प्रस्ताव काढावा की शिक्षक लोक येतं, काही लोक चांगले येते शिक्षक, मी हे म्हणणार नाही, कारण माझ्या जिल्ह्यात काही आदर्श शाळा आहेत ज्यांना पुरस्कार मिळाले सुद्धा. परंतु ज्या शिक्षकांना ते लेकरं सुद्धा त्या शाळेत घाला किमान, म्हणजे ते सुधारतील. ठीक आहे. तर या शाळांची डागडुजी व्हावी यासाठी जय महाराष्ट्र सुद्धा पाठपुरावा करेल. दामोदर इंगोले, आपण जोडलात, संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.